कराड येथील प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे यांनी अभिवादन केले। यावेळी कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून चव्हाण साहेबांच्या कार्याला आदरांजली वाहिली। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांनी कृषी, उद्योग, सहकार आणि पंचायत राज व्यवस्थेत भक्कम पाया रचला। प्रीती संगम येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाची आठवण उपस्थितांनी व्यक्त केली। नवनिर्मित महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तसेच भारताचे उपपंतप्रधान तसेच भारताचे अर्थमंत्री, देशाचे गृहमंत्री व देशाचे पहिले विरोधी पक्षनेते राहिलेले श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कृष्णा व कोयना नदीच्या संगमावर प्रीती संगम येथे जे त्यांचे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही आज इथं आलेलो आहोत। अतिशय प्रेरणादायक असं वातावरण या स्मृतीस्थळावर असून ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाची गंगा या महाराष्ट्रात वाहून दाखवली व या विकासाचं जे स्वप्न जे त्यांनी बघितलं होतं महाराष्ट्राचं, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळ आल्यावर अतिशय असं प्रसन्न असं वातावरण असून आज आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून त्यांना इथं आदरांजली वाहिलेली आहे व येणाऱ्या पुढील काळात आम्हाला महाराष्ट्र धर्मासाठी काम करण्यासाठी या महाराष्ट्राचं हे राजसाहेबांचं जे स्वप्न आहे की असा महाराष्ट्र कधीच नव्हता, हे सगळं महाराष्ट्रात जे बरबटले राजकारण जे आहे हे सगळं बदलण्यासाठी आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळी आम्हाला पुढं काम करण्याची ऊर्जा मिळो अशी एक प्रार्थना चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर आम्ही आज केली आहे।